नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत असा चिवडा. घरची आठवण रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी इथे अर्धा किलो चुरमुरे, 1 वाटी मक्याचे पोहे, किसून घेतलेले खोबरे, 1 वाटी डाळवे आणि 1 वाटी शेंगदाणे, 2 चमचे मीठ, 2 चमचे लाल तिखट, 10 ते 20 पाकळ्या लसूणच्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि 2 चमचे हळदी. तर आता आपण चिवड्यासाठी फोडणीची तयारी करूया. कडकडीत असे आपण तेल गरम करून घेतलेले आहे आणि मक्याचे पोहे आपण छान असे तळून घेऊया कुरकुरीत. यामुळे आपला चिवडा खूप कुरकुरीत आणि खमंग होतो. तर आता हे आपण काढून घेऊया. नंतर आपण लगेचच शेंगदाणे पण छान असे खमंग भाजून घेऊया. एकदम खमंग भाजून घ्यायचे, त्यामुळे ते छान क्रिस्पी लागतात. छान असे भाजून झालेले आहेत. लगेच आपण डाळवे घालूया. डाळवे पण फुलेपर्यंत आपण तळून घेऊयात. छान असे डाळवे पण तळलेले आहेत. लगेच आपण काढून घेऊयात. नंतर आपण यामध्ये खोबरे घालूया. खोबरे लाल होईपर्यंत खमंग असे भाजून तळून घेऊयात. नंतर लगेच आपण 2-4 हिरव्या मिरच्या फोडणीसाठी आणि भरपूर असा कढीपत्ता घालूया. आपण जर पावसाळ्यात हा चिवडा बनवत असाल तर एका मोठ्या पातेल्यात आपण पहिले चुरमुरे गरम करून घेऊ शकता. मी इथे घेतलेले नाहीत. लगेच आपण भरपूर असा लसूण ठेचून घातलेला आहे. तो चांगला लाल होईपर्यंत तळू द्या. लसूण 2 मिनिटात लाल होतो. लगेच आपण गॅस बंद करून हळदी घालूया, कारण हळदी करपू शकते, म्हणून आपल्याला गॅस चालू नाही ठेवायचा. लगेच आपण तिखट घालूया 2 चमचे आणि मीठ. हे सर्व साहित्य आपण गॅस बंद करूनच घालायचे आहे. आपले तिखट पण जळू शकते. छान असं मिक्स करूया आणि ही फोडणी आपण तळलेल्या सर्व साहित्यामध्ये घालूया. बघा किती छान असे क्रिस्पी आपला चिवडा बनणार आहे. सगळे छान असं मिक्स करून घेऊया एकसारखं. फोडणी सर्व चुरमुऱ्याला लागली पाहिजे. हातानं पण आपण चोळून घेऊ शकता. मस्त असा आपला चिवडा कुरकुरीत होतो आणि अगदी संपेपर्यंत कुरकुरीतच राहतो. वरतून आपण 2 चमचे पिठी साखर घातलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तिखट गोड अशी टेस्ट तर तुम्ही घालू शकता. आणि मिक्स करून घेऊया. छान असा मिक्स करून सर्व फोडणी एकत्र झाली पाहिजे, चुरमुऱ्याला लागली पाहिजे. खालीवरी करून मस्त अशी एकजीव झालेली आहे. बघा किती छान दिसतो आपला चिवडा आणि टेस्टला तर खूप अप्रतिम लागतो. नक्की करून बघा. आवडल्यास शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.